ख्रिस्त आहे माझ्या प्रिय बंधूंनो, आपल्यापैकी असं कोण आहे का की ज्याने पाप केलं नाही किंवा पापच करत नाही? कोण आहे का? फक्त हळूच कोण हात वर करा. नाही, हात वर करून मला दिसला पाहिजे हात. म्हणजे आपण सर्वजण पाप करतो, तर हा टॉक तुमच्या सर्वांसाठी आहे. जेव्हा आपण प्रायश्चित करतो, सर्वप्रथम प्रायश्चित का केलं पाहिजे हे जाणून घ्यायचं खूप महत्त्वाचं आहे. को मला सांगू शकते या ग्लासचं वजन किती असेल? अर्धा ग्लास भरलेला आहे. अंदाज लावा, किती असेल अंदाज या ग्लासचं वजन? हां, पावशेर. ओके, अजून? हां, 100 ग्रॅम. ओके, अजून? गेस करा. बस पावशेर आणि 100 ग्रॅम. ओके, मी थोडं पाणी पितो. आता सांगा किती आहे? हां, 75 ग्रॅम. ख्रिस्त आहे माझ्या प्रिय बंधूंनो, याचं वजन किती आहे हे थोडं कमी महत्त्वाचं आहे, परंतु मी किती वेळ हे पकडून ठेवू शकतो हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता हे हलकं आहे म्हणून मी कदाचित अजून 15-20 मिनिटं पकडून ठेवू शकतो. 1 तास पकडून ठेवू शकतो का? नाही. जसं मी सांगितलं, किती ते सर्वात महत्त्वाचं नाही, पण किती वेळ पकडून ठेवतो हे महत्त्वाचं आहे. आपलं पाप तसंच आहे. पाप भरपूर आहेत, पण किती वेळ आपण पाप घेऊन फिरत आहोत ते सर्वात महत्त्वाचं आहे. कारण पापाचं ओझं इतकं वाढत चाललं आपल्या जीवनामध्ये आणि आपल्याला जाणीव पण नाही. जसं मी ग्लास पकडून ठेवलं असतं, 10 मिनिटानंतर 15 मिनिटं माझ्या हाताला थोडं कळ आलीच, ती हात दुखायला सुरुवात होणार आणि मी बाजूला ठेवणार. पण जेव्हा आपल्या आध्यात्मिक जीवनाला कळ येते, दुःख येते, वेदना होतात, आपल्याला जाणीव पण नसते. आणि म्हणून ख्रिस्त आहे माझ्या प्रेमींनो, वेळोवेळी ख्रिस्त साहेब आपल्याला सांगत आहे की प्रायश्चितला जा, प्रायश्चित संस्कार घ्या. तुमचं जे ओझं आहे ना हे खाली करा. कारण महिन्याने महिने, वर्षानुवर्षे काही लोक प्रायश्चित संस्कार घेत नाही आणि म्हणून त्यांचं आध्यात्मिक जीवन हळूहळू नष्ट होत जाते. प्रायश्चित म्हणजे काय? एक आपल्याला रबर बँड दिसतं का तुम्हाला? रबर बँड, माझ्या हातात रबर बँड दिसतं का? ओके, एक सिंपल म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो, नाही का? आपलं नातं परमेश्वरासोबत, आपलं नातं या रबर बँडसारखं असतं. ओके, जेव्हा आपण पाप करतो तेव्हा हे रबर बँड थोडंपणे खेचला जातो. ओके, जेव्हा आपण प्रायश्चित घेतो पुन्हा आपण जोडले जातो. परत पाप करतो, परत आपण ओढले जातो. परंतु जर मी पाप करत 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 गेलो, काय होईल? काळांतराने रबर बँड काय होईल? काय होईल? तुटून जाईल. आणि हेच घडतं आपल्या जीवनामध्ये, आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये असंच काय घडतं की आपण इतके पापामध्ये जातो की आपलं नातं जे आहे आपल्या देवावरील आणि इतरांवरील ते दुरावलं जातं. त्याच्यामध्ये दुरावा निर्माण होते. आणि म्हणून ख्रिस्त माझ्या प्रेमींनो, जर आपण वेळोवेळी प्रायश्चित संस्कार नाही घेतला ते काळांतराने आपलं नातं देवाशी तुटणार आणि म्हणून मग लोक चर्चला येत नाही, म्हणून लोक प्रार्थना करत नाहीत. का? कारण त्यांना त्यांचं नातं महत्त्वाचं नाही. ख्रिस्त माझ्या प्रेमींनो, परमेश्वर, जसं बिशप साहेबांनी सांगितलं की परमेश्वर आपल्यावरती खूप प्रेम करतो आणि त्या प्रेमाला सीमा नाही.
कारण परमेश्वराचं प्रेम इतकं महान आहे की शेवटचे घटकेच तरी आपण देवाकडे वळलो तरी परमेश्वर आपला स्वीकार करणार. आता मी जे पाठ वाचला, ओके, श्रीमंत माणूस आणि लाजरस, दोन प्रकारचे पाप आहेत. ओके, दोन प्रकारचे पाप आहेत. पहिलं पाप त्याला इंग्लिशमध्ये बोलतात सिन ऑफ कमिशन. सिन ऑफ कमिशन. कमिशन म्हणजे काय की मी जाणून बुजून काहीतरी पाप केलेलं आहे. उदाहरणार्थ, माझा शेजारी, ओके, तो मला आवडत नाही, त्याचं मला पटत नाही, मला खटकतं आणि म्हणून वारंवार मी त्याला शिवेगाळ करणार, त्याची मुलं रस्त्यावर येताना मारणार, त्यांच्यावरती कचरा फेकणार, त्यांना त्रास देणार वगैरे वगैरे. किंवा मी चोरी करणार, फसवणूक करणार, मी खून करणार. हे झाले जाणून बुजून आपण, ओके, जेव्हा पाप करतो म्हणजे दुसऱ्यांना आपण त्रास देतो एक प्रकारे. आणि सीन ऑफ ओमिशन, दुसरं टाईपचं पाप की मी काहीच केलं नाही कोणाचं, मी कोणाला मारलं नाही, कोणाला त्रास दिला नाही, तरीसुद्धा माझ्याकडून पाप घडतं. तुम्ही सांगणार कसं काय? जे मी पाठ वाचला आता शुभवर्तमान, श्रीमंत माणसाचा तोच गुन्हा होता, तेच पाप होतं. कारण श्रीमंत माणसाने त्याला मारलं का? नाही मारलं. त्याला शिवेगाळ केलं का? नाही केल्या. त्याला उचलून फेकून दिलं का? नाही. त्याचं पाप काय होतं की तो गरीब माणूस, भिकारी, त्याच्या गेटच्या जवळ, दरवाजाजवळ पडलेला होता, परंतु त्यांनी काहीच मदत केली नाही. तो श्रीमंत होता, तो सहजपणे त्याला कमीत कमीत 1 ते 2 टाईमचं जेवण त्याला देऊ शकला असता. आणि शुभवर्तमान सांगते की त्या लाजरसच्या घाव होताच आणि ते घावांना कोण चाटत होतं? कुत्रे येऊन चाटत होते. म्हणजे कमीत कमी त्याने त्याला थोडंफार औषध पाणी केलं असतं. केलं का? नाही. म्हणून त्याचं पाप होतंय आणि म्हणून तो नरकात गेला. म्हणून तो नरकात गेला. ख्रिस्त आहे माझ्या प्रेमानो, जेव्हा आपण पाप करतो, आणि पाप म्हणजे की आपल्या प्रकारचं नातं तोडतो आपण देवासोबत आणि शेजारासोबत. 2 प्रकारचे नाते आपण तोडत असतो जेव्हा आपण पाप करतो, देवासोबत आणि आपल्या शेजारासोबत. आणि म्हणून ख्रिस्त आहे माझ्या प्रियबंधूंनो, खूप महत्त्वाचं आहे की आपण वेळोवेळी प्रायश्चित घेतला पाहिजे. परंतु एक प्रश्न पडतो की मी फादरांकडे प्रायश्चित का घेऊ? बरोबर ना? देव सगळीकडे आहे. मी देवाकडे माझी पाप सांगू शकतो आणि देव मला क्षमा करणार, हो की नाही? मग धर्मगुरूकडे आपण का पाप निवेदन करावं? कोण सांगू शकते का पाप निवेदन करावं? बरंच त्यांच्या हाताला व्हेरी गुड. ओके, कारण धर्मगुरूला पाप क्षमा करण्यासाठी अधिकार दिलेला आहे देवाने. ओके, आणि याचा उल्लेख सुद्धा आपल्याला मिळेल. आपण जर पाहिलं की पौलाचं कोरिन्थीस दुसरं पत्र अध्याय 5 ओवी 8 म्हणते की ही सगळी देवाची करणी आहे. त्यांनी स्वतःबरोबर आपले समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला.
आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. समेटाची सेवा म्हणजे प्रायश्चित संस्कार, आणि समेटाची सेवा ही आम्हाला दिली म्हणजे त्याच्या निवडलेल्या शिष्यांना आणि त्यांच्यानंतर जे ज्यांना अभिषिक्त केलेले आहेत. आणि म्हणून ख्रिस्त माझ्या प्रेमीनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की धर्मगुरू तुमचे पाप माफ करत नाही, तर परमेश्वरच तुमची पापांची क्षमा करत असतो. परंतु त्यासाठी परमेश्वराने साधन निवडलेलं आहे, ते म्हणजे धर्मगुरू. ते त्याचे साधन आहेत. कारण जर परमेश्वराला क्षमा करायची असती तर ख्रिस्ताला स्वर्ग सोडून पृथ्वीवर यायची गरज नसती, वरून क्षमा केली असती आणि आज पण करू शकतो. मग का स्वर्ग सोडून खाली आला? कारण त्याच्या निवडलेल्या शिष्यांना तो अधिकार देण्यासाठी की तुम्ही जा, लोकांना क्षमा करा. आणि अजून एक उल्लेख केलेला आहे, जेव्हा ख्रिस्ताने पेत्राला आज्ञा केली की तू ज्याची पापांची क्षमा करशील त्यांची क्षमा होईल आणि ज्यांची तशीच ठेवणार तशीच ठेवली जाईल. हा अधिकार ख्रिस्ताने पेत्राला दिला आणि पेत्राने इतरांना. म्हणजे ख्रिस्त आहे माझ्या प्रेमींनो, आपण जेव्हा पाप करतो तेव्हा आपला परमेश्वर क्षमा करतो. परंतु जे धर्मगुरूचे शब्द आहेत पापानंतर, पाप निवेदनानंतर, ते खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यात इंग्लिशमध्ये बोलतात ॲब्सोल्युशन. ते खूप महत्त्वाचे आहेत. अजून एक गोष्ट कसं आहे माझ्या प्रेमींनो की ख्रिस्ताने, आपण सांगतो ना की ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या पापांसाठी तो क्रुसावर मरण पावला, बरोबर. पण नक्की ते काय आहे? क्रुसावर मरण पावणे म्हणजेच काय? मागचं शुभवर्तमान अध्याय 10 ओवी 45 मध्ये आपण काय येतो, कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यावाच नाही, तर सेवा कराव्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला आहे. एक छोटासा इतिहास सांगतो की पूर्वी काय असायचं, आता पण कधी कधी होतं की लोक काही माणसांना नोकर म्हणून विकत घेत होते बाजारामध्ये. आता विकत नाही, पण पूर्वी बाजारामध्ये ज्यांना नोकरांची गरज आहे ते नोकर विकायला ठेवत होते. आणि जर मला माझी ऐपत आहे, मी घेणार कोणतरी एक चांगला नोकर आणि मी ठेवणार. परंतु कालांतराने समजा त्या माणसाचे, नोकराचे कोण नातेवाईक आले आणि त्या मालकाला सांगितलं की हे आमचे नातेवाईक आहेत आणि यांना मला घेऊन जायचं, प्लीज त्यांना सोडवा. तर ते सांगायचं ठीक आहे, त्याला अट आहे, तुम्हाला जर सोडवायचं असेल तर तुम्हाला एक खंडणी भरून द्यायला लागेल. म्हणजेच उदाहरणार्थ त्या काळी जर तुलना केली तर समजा एखाद्या एक नोकराला 10 लाख रुपये भरायला लागतील. खंडणी भरा 10 लाख रुपये आणि तो मुक्त होईल. कसं आहे माझ्या प्रेमींनो, जेव्हा आपण एखादा व्यक्ती, आपल्या कुटुंबाचा व्यक्ती जेलमध्ये असेल तर एक प्रकार आपण पैसे भरतो नाही का, बेल घेण्यासाठी, त्यांना मुक्त करण्यासाठी. आणि म्हणून ख्रिस्त आहे माझ्या प्रेमींनो, जेव्हा आपण पाप करतो तेव्हा आपण कैद केले जातो जेलमध्ये. सैतान आपल्याला कैद करत असतो. आणि म्हणून जर आपल्याला सुटका करायची असेल त्या जेलमधून तर त्यासाठी खंडणी भरायला लागते. आता खंडणी कोणी भरली? तुम्ही, मी नाही. आपल्या वतीने ख्रिस्ताने ती खंडणी क्रुसावर भरली आणि आपल्याला मुक्त केलेलं आहे. आणि म्हणून ख्रिस्त आहे माझ्या प्रेमींनो, हे जर आपल्याला समजलं असेल की ख्रिस्ताने माझ्यासाठी खंडणी भरलेली आहे, मला पापापासून मुक्त करायला, तर आपण वेळोवेळी प्रायश्चित संस्कार घेणार. आणि ते फ्रीमध्ये आहे. कधीच कोण सांगत नाही की तुला इतके पैसे द्यायला लागतील पापमुक्त होण्यासाठी. नाही, फ्रीमध्ये आहे. आणि म्हणून सांगतात ना की जी गोष्ट फ्रीमध्ये मिळते ना त्याला मूल्य नसतं, त्याला व्हॅल्यू नसते. काही गोष्टी मला समजाव्या, तुम्हाला सांगायच्या आहेत, ती म्हणजे विशेष करून प्रायश्चितबद्दल, प्रायश्चित संस्कार आपण जे घेतो. ओके,
बरेच लोक प्रायचित का घेत नाही माहिती आहे का? त्यांना भीती वाटते किंवा त्यांच्या मनात विचार येतो नाही का, की समजा मी एखादं पाप सांगितलं फादरांना, तर फादर माझ्याबद्दल काय विचार करतील? अरे ही बाई, हा माणूस इतका चांगला आणि काय पाप केले. परंतु लक्षात ठेवा, एक शब्द आहे, तो म्हणजे कन्फेशनल सील. आता कन्फेशनल सील म्हणजे काय माहिती आहे का? जेव्हा सरकार काही एखादा क्राईम झाला, ती पूर्ण जागा सील करतात, बरोबर? त्यांचा सील लावला असतो, ते सील कोणी तोडू शकत नाही. तशा प्रकारे जेव्हा तुम्ही पाप कबूल करता, पाप निवेदन करता धर्मगुरूकडे, तेव्हा एक प्रकारचा कन्फेशनल सील लावला जातो. आणि म्हणून धर्मगुरू तुम्ही जे काय सांगितलेलं आहे त्यांना, त्या ज्ञानाचा अजिबात वापर करू शकत नाही. एक काना मात्रा सुद्धा देऊ शकत नाही, एक चिन्ह सुद्धा देऊ शकत नाही. एक उदाहरण सांगतो. समजा माझ्याकडे एक मुलगा आला, ओके, फादर मला क्षमा कर, मी पाप केलेलं आहे, आणि मी आमच्या आईवडिलांच्या कपाटातून, जे कपाट उघडत असते, आणि मी दररोज 50 रुपये काढतो आणि मी चोरी करतो. या पापाबद्दल मला क्षमा करा. ओके, क्षमा गेली. त्याच्यानंतर त्याची आई प्रायचितसाठी आली आणि मला माहीत आहे की ही त्या मुलाची आई आहे. प्रायचित करत असताना मी सांगू शकतो का, तुमचं जरा कपाट ना लॉक करून ठेवा. मी एवढंच बोलणार, तुमचं कपाटचा लॉक ठेवा. हे सुद्धा बोललं ना, तर हे धर्मगुरू विरुद्ध मोठं पाप आहे. जर आम्ही लोकांनी प्रायचितच्या वेळी पाप निवेदन जे केलेलं आहे, त्याचा एक सुद्धा चिन्ह सुद्धा आम्ही दिलं लोकांना किंवा दाखवलं, तर ते धर्मगुरूच्या विरुद्ध मोठं पाप आहे. आणि कदाचित आम्हाला चर्चमधून सुद्धा आम्हाला बाहेर काढलं जाईल. वी कॅन बी एक्सकम्युनिकेटेड फ्रॉम द चर्च. आणि म्हणून असं सांगितलं, जेव्हा तुम्ही पाप निवेदन करता, प्रायचित घेता, तेव्हा धर्मगुरू कोणतीच गोष्ट बाहेर काढू शकत नाही. आणि म्हणून कसं काय माझ्या प्रेमांनो, जेव्हा आपण जातो प्रायचित घ्यायला, आपण धर्मगुरूकडे नाही तर देवाकडे आपण प्रायचित घेतो, पाप निवेदन करत असतो. आता प्रायचित कसं करायचं ते पण लक्ष द्या. ओके, सर्वप्रथम मनाची तयारी करायची. ओके, म्हणजेच शांत बसायचं. जितके पाप तुम्हाला आठवू शकतं तुम्ही आठवायचा प्रयत्न करा, जितके पाप. ओके, आणि म्हणून शांत बसू. जेव्हा आपण देवाला सांगतो की देवा परमेश्वरा, तुझी कृपा, तुझा पवित्र आत्मा मला दे, मला पाप आठवण्यासाठी. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला पाप आठवणार, तेव्हा आपल्यामध्ये एक प्रकारचा पश्चाताप होतो आपल्याला, की किती पाप मी केलेले आहेत, किती पाप केलेले आहेत. आणि हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता प्रश्न राहतो किस्ता माझ्या प्रेमांनो, की काय अनुभव सांगतो आणि काही गोष्टी आपण ज्या प्रायचितच्या वेळेस केल्या नाही पाहिजे. कोणत्या गोष्टी, जर नीट लक्ष द्या. ओके, कधी कधी आमच्याकडे येतात, माझ्याकडे पण आले होते प्रायचितच्या वेळेस, फादर मला क्षमा कर, मी 10 आज्ञा मोडल्या. डायरेक्ट, फादर मला क्षमा कर, मी 10 आज्ञा मोडल्या. म्हणजे समजून घ्यायचं की या व्यक्तीने खरोखर मनन चिंतन केलं नाही, मनाची तयारी केली नाही. आणि मी अशा वेळी त्यांना विचारतो, 10 आज्ञा मोडल्या? हो. तू खून केला का? नाही. चोरी केली का? नाही. मग कशाला सांगतो 10 आज्ञा मोडल्या? प्रायचित म्हणजे फक्त येऊन सांगायचं नाही की मी माझ्याकडून पाप झालं, नाही. प्रायचित म्हणजे खरोखर मनात बघून घ्यायचं की मी कुठे कुठे चुकलं आहे. मी रागावलं असेल, मी कोणाला फसवलं असेल, मी मनात हेवा ठेवला असेल, मत्सर ठेवला असेल, मी लुबाडला असेल,
मी अयोग्य गोष्टी पाहिल्या असतील मोबाईलवरती, कम्प्युटरवरती, मी खोटं बोललो, किती वेळा खोटं बोललो ते पण थोडाफार आठवायचा प्रयत्न करा. मी 10 वेळा खोटं बोललो, मी माझ्या आईवडिलांचं ऐकलं नाही, मी माझ्या मुलावरांना मारलं, मी माझ्या भावाला शिवीगाळ केली. प्रत्येक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून जेव्हा आपण सर्व आठवतो तेव्हा आपल्या मनात, अंतःकरणात पश्चातापाची भावना येते की हो, मी खूप मोठं पाप केलेलं आहे. अजून एक प्रॉब्लेम कधी कधी होतो की बऱ्याच वेळेला काही लोक येतात आमच्याकडे आणि त्यांचं पाप बाजूला सोडून त्यांचा प्रॉब्लेम सांगतात. फादर, खूप प्रॉब्लेम चाललाय, कोर्ट केसेस चालू आहेत, शांत नाही, आणि एक संपला नाही तर दुसरं कोर्ट केस चालू होते, जमिनीचा खूप प्रॉब्लेम चाललाय. तर आम्हाला सांगता, हो तुमची पापं सांगा, प्रॉब्लेम नको, कारण हे काउन्सिलिंग सेंटर नाही, हे प्रायश्चित चाललंय, प्रायश्चित संस्कार आहे, आणि मग तुमचे प्रॉब्लेम नको, पापं सांगा. पण बऱ्याच वेळेला काही लोक येतात, त्यांचे प्रॉब्लेम सांगतात, आम्ही ऐकू, परंतु ते बाहेर, कारण इतर लोक थांबलेले असतात. कारण कधी कधी प्रॉब्लेम सॉल्व्हला गेलं तर कधी कधी 2-3 तास लागतात, तेवढं आम्ही देऊ शकत नाही, कारण दुसरे लोक थांबलेले असतात. आणि म्हणून प्रायश्चितच्या वेळेस फक्त तुमचे पापं सांगा. तिसरी गोष्ट, काही जण आमच्याकडे येतात, फादर माझी सासू ना खूप खोटं बोलते, माझा पती ना रोज दारू पितो, माझी मुलं ना खूप शिव्यागाळ घालतात, अभ्यास करत नाही. काय चाललंय? स्वतःचे पापं नाही, दुसऱ्यांचे पापं सांगायला घेतलं आम्हाला. गरज नाही, गरज नाही. बऱ्याच वेळा आपण दुसऱ्यांचं मन ओळखायचा प्रयत्न करतो की हां, माझी ती जाऊबाई ना, तिच्या मनात माझ्याबद्दल खूप राग आहे, नेहमी नेहमी मला टोचून बोलते. गरज नाही, गरज नाही. तुमची पापं सांगा ना, तुमचं अंतःकरण झाकून बघा. आणि म्हणून कसं काय माझ्या प्रेमीनो, दुसऱ्यांची पापं सांगणं त्याला प्रायश्चित नाही म्हणत, स्वतःबद्दल बोलायचं. आणि जी व्यक्ती खरोखर अंतःकरणातून प्रायश्चित घेते ना, त्या व्यक्तीला जी शांती मिळते नंतर, त्याची आपण तुलना कधीच करू शकत नाही. आणि काही पाप असे आहेत की खूप गंभीर असतात पाप. मला सांगा, अबॉर्शन, गर्भपात पाप आहे की नाही? आहे की नाही? आहे की नाही? पण आज सुद्धा अनेक लोक ते करत आहेत सहजपणे. मी जेव्हा लहान होतो, म्हणजे ब्रदरच होतो वाटतं मला, तेव्हा काही लोक सांगायचे नाही का, तेव्हा मला समजलं नाही, फादर हिची ना पिशवी साफ केली, हिची पिशवी साफ केली. आणि तेव्हा मी लहान, इकडे का समजलं नाही, मी वाटतं मी जस्ट माझं कॉलेज संपलं होतं असं काहीतरी, पिशवी साफ केली. आणि हे अनेक वेळेला मी ऐकायचो, ब्रदर त्यांची त्या सुनेची पिशवी साफ केली. तर मला काय वाटलं की ओके, काहीतरी आजार असेल, काहीतरी स्वच्छ केलं असेल. नंतर मला समजलं पिशवी साफ केली म्हणजेच अबॉर्शन, गर्भपात. हे खूप खूप मोठं पाप आहे, कारण आपण कोणाचा जीव घेतो. जर तुम्हाला जीव देण्याचा हक्क नाही, अधिकार नाही, तर तुम्हाला कोणाचा जीव घेण्याचा सुद्धा हक्क नाही. कारण जेव्हा आपण अशी पाप वारंवार करतो तेव्हा त्या पापाचं शाप म्हणू शकतो आपण, इफेक्ट आपल्याला, आपल्या मुलाबाळाला, आपल्या कुटुंबाला लागत असतो. आणि म्हणून याचं सुद्धा पाप निवेदन करणे खूप महत्त्वाचं आहे. फक्त येऊन सांगू नका, फादर माझ्याकडून खूप मोठं पाप झालं. सांगा काय मोठं पाप केलं ते, कबूल करा, कारण त्याच्या अनुसार
धर्मगुरू तुम्हाला तुमच्या पापांसाठी जे काय पेनेन्स तर बोलतात, एखादी गोष्टी करायला सांगणार. पाचवी गोष्ट, ख्रिस्ताच्या प्रेमींनो, काही लोक येतात किंवा आपण जेव्हा जातो ना, जसं मी सांगितलं की काही पाप आपण लपून ठेवतो. उदाहरणार्थ हे गर्भपात म्हणा किंवा एखादा ना लैंगिक संबंध म्हणा, कोणते असे. मग आपण विचार करतो नको, हे मी सांगितलं तर खूप वाईट होईल. आणि अशा वेळेस सैतान आपल्याला काय सांगतो माहिती आहे का आपल्याला, की हे पाप तू सांगू नको, कारण खूप मोठं पाप आहे. किंवा एखादा व्यक्ती व्यसनामध्ये असेल, अडिक्शनमध्ये असेल, दारू पित असेल, ड्रग्स करत असेल किंवा मोबाईलचं व्यसन लागलं असेल, तर सैतान काय सांगतो आपल्याला माहिती आहे का, हे कशाला तू पाप कबूल करतो, त्याच्यानंतर परत तू करणार आहेस, कशाला करतो, करू नको. आणि म्हणून काय पाप आपण लपवून ठेवतो, प्रायश्चित्ताच्या वेळेस आपण ते सांगत नाही. हे सुद्धा खूप मोठं पाप आहे. का? कारण जे पाप तुम्ही लपून ठेवणार, सैतान त्याच पापाचा वापर करून तुमचा नाश करणार आहे. परत सांगतो, जे पाप तुम्ही लपून ठेवणार, सैतान त्या पापाचा वापर करून तुमचा नाश करणार आहे. आणि म्हणून ख्रिस्ताच्या प्रेमींनो, मनात कोणतंच पाप ठेवू नका. ते किती मोठं असू दे, किती वेळा असू दे, कबूल करा. कारण आपल्याकडे परमेश्वर आहे, तो इतका दयाळू आणि प्रेमाळू परमेश्वर आहे की जेव्हा आपण पाप कबूल करतो ना, तो विचारत नाही तू हे पाप का केलं, कशासाठी केलं, कधी हिशोब मागत नाही. एकच सांगतो, जा तुझ्या पापांची क्षमा केलेली आहे, याच्या पुढे पाप करू नको, एवढंच सांगतो. आणि म्हणून ख्रिस्ताच्या प्रेमींनो, खरा अंतःकरणातून पाप निवेदन केलं पाहिजे, तरच आपल्याला तो आशीर्वाद मिळेल. बऱ्याच वेळा माहिती तुम्ही किती जण पाहिलेलं आहे, पण मी पाहिलेलं आहे की एखादा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये असेल, खूप आजारी आहे, ओके, जेव्हा धर्मगुरू तर बोलवतात की मला कन्फेशन करायचं, मला प्रायश्चित घ्यायचं असेल, मी काय उदाहरण पाहिलेले आहेत की एक धर्मगुरू गेलेला आहे हॉस्पिटलमध्ये किंवा घरी, आजारी पेशंट आहे, सुंदर प्रायश्चित केल्यानंतर बरेच जण त्या आजारातून बरे झालेले आहेत. बरेच जण त्या आजारातून बरे झालेले आहेत. कारण कुठे कुठे त्यांचा शारीरिक आजारापेक्षा त्यांचा मानसिक आजार मोठा होता. मानसिक आजार मोठा होता. आणि कुठेतरी त्यांचं अंतःकरण भरलेलं होतं, इतकं वजनी झालं होतं की त्यांना माहीत नाही कसं सांभाळायचं. परंतु जेव्हा खरं अंतःकरण त्यांनी प्रायश्चित केल्यानंतर त्यांचं मन हलकं झालं, त्यांचं पूर्ण शरीर स्वस्थ झालं, त्यांना चांगलं आरोग्य मिळालं. हे सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे. आणि म्हणून ख्रिस्ताच्या प्रेमींनो, प्रायश्चित करताना चांगलं प्रायश्चित करा, चांगलं प्रायश्चित करा. मी जर सांगितलं की कोणताच धर्मगुरू तुमच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही किंवा जे काय तुम्ही सांगणार, शेअर करणार, त्याचा वापर करू शकत नाही. म्हणून जितकं तुम्ही मननचिंतन करणार आणि सुंदर प्रायश्चित करणार, तितकं तुमचं भलं आहे. आणि मी पाहिलेलं आहे, कधी कधी आम्ही, आता इथे मला माहीत नाही, परंतु दुसऱ्या ठिकाणी मी जेव्हा होतो, काही लोक इतकं आले आमच्याकडे, इतकं सुंदर प्रायश्चित केलेलं की अक्षरशः रडले तिकडे, ते प्रायश्चित करताना रडलेत. आणि कधी कधी काही लोक इतके म्हणजे पाप निवेदन केलं की कधी कधी 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास ते पाप निवेदन करत होते. परंतु त्याच्यानंतर त्यांना इतकं मनाला इतकी शांती मिळाली की त्याची तुलना आपण पुढे कोणासोबत करू शकत नाही. ख्रिस्ताच्या प्रेमींनो, जर आज तुमचं मन अस्वस्थ असेल, आज तुमच्या मनाला शांती नसेल, कुटुंबामध्ये शांती नसेल, तर कुठेतरी आपण पाप निवेदन केलं नाही, आपण चांगलं प्रायश्चित केलं नाही. आणि म्हणून त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये शांती नाही,
शांती नाही. जर आपल्याला रात्री झोप लागत नसेल म्हणजे कुठेतरी सैतानांनी ते ओझं आपल्यावरती लादलेलं आहे पापाचं. आणि जर परमेश्वराने आपला स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आला, तो आपल्याकडून एकच गोष्ट मागत आहे. काय? एकच गोष्ट मागत आहे. कोणती? आपली पाप. बस. तो सांगतो तुमची फक्त पाप मला द्या, तुम्ही मुक्त व्हा. गिव्ह मी युअर सोल, गिव्ह मी युअर सिन्स अँड बी फ्री. आणि म्हणून सांगतो ना परमेश्वर, अहो कष्टी भारक्रांतांनो मस्कडे द्या, मी तुम्हाला विसावा देईन. जर मग ओपन इन्व्हिटेशन देत आहे परमेश्वर, आपण का तिकडे कमी पडतो? का कमी पडतो आपण? जर फ्रीमध्ये इन्व्हिटेशन मिळत आहे, फ्रीमध्ये आपल्या पापांची क्षमा होत असेल, तर का घेत नाही आपण ते? आणि म्हणून कसं टायमाच्या प्रेमीनो आपला सुंदर संधी मिळाली आज चांगलं प्रायश्चित घेण्यासाठी. आणि म्हणून करायचं करू नका. शांत बसा, वेदीसमोर साक्रामेंट आपल्या समोर आहे, आणि खरं अंतकरणाने पण झाकून बघा की मी कुठे कमी पडलेला आहे, मी किती पाप केलेले आहे, कोणती कोणती पाप माझ्या हातून घडलेली आहेत. कसं काय माझ्या प्रेमीनो आज मी बघतो की बऱ्याच वेळेला सैतानाने आपल्या जीवनात इतका ताबा घेतलेला आहे की आज आपण एक सर्वात मोठं पाप जगामध्ये पसरलं. कोणतं माहिती आहे का? सर्वात मोठं पाप की लोकांना पापाबद्दल त्यांचं जे सेन्स असते ना तेच नाही. पापाचं सेन्सच त्यांच्याकडून निघून गेलेलं आहे, आणि हेच सैतानाला हवं होतं. आणि म्हणून आज तुम्ही बघा, लहान लहान लेकरं आई वडिलांना कसं उलट शब्द देतात, उलट बोलतात, शिव्यागाळ घालतात. लहान लहान लेकरं. तुमच्या वेळेस मला माहीत नाही, आमच्या वेळेस एक उलट बोलले आई वडिलांना आलंच कानाखाली एक. पुढच्या वेळेस 10 वेळा विचार करणार आपण. परंतु आज सहजपणे बोलतात. का? कुठेतरी आई वडील सुद्धा कमी पडले त्याच्यामध्ये. अयोग्य गोष्टी पाहणे, वाईट चित्र पाहणे, सर्व करतात ना. त्याच्यात काय? मी पिकले केलं काय? सर्व सिगरेट पितात, सर्व दारू पितात, मी केलं तर काय प्रॉब्लेम आहे? चालतं, सोसायटीमध्ये चालतं. आता हाच मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. वी हॅव लॉस्ट द सेन्स ऑफ सिन. पाप काय हेच आता लोकांना माहीत नाही. आणि जर मला माहीत नाही मी पाप करत आहे, तर मला प्रायश्चित्ताची काय गरज आहे? वी हॅव लॉस्ट द सेन्स ऑफ सिन. आणि म्हणून सैतानाला तेच हवं आहे की आपण पाप करत आहोत याची जाणीव सुद्धा आपल्याला झाली नाही पाहिजे. आणि मग साहजिकच आपण जेव्हा मरणार तेव्हा आपला आत्मा नरकात जाणार. कसं आहे माझ्या प्रेमींनो, आपल्याकडे परमेश्वर आहे. तो इतका महान परमेश्वर आहे की आपल्याला तो कधीच सोडणार नाही, कधीच टाकणार नाही. परंतु तो कधीच जबरदस्ती आपल्यावर करणार नाही, कारण त्याने आपल्याला काय दिलं माहिती आहे का? स्वातंत्र्य दिलं आहे. ही इज गिवन अस फ्री विल. स्वातंत्र्य दिलं आहे. पाप करायचं की नाही करायचं, प्रायश्चित घ्यायचा की नाही घ्यायचा, हे आपल्याला स्वातंत्र्य दिलं आपल्याला. आणि म्हणून कसं टायमाच्या प्रेमीनो परमेश्वर कधीच जबरदस्ती करत नाही, कधीच जबरदस्ती करत नाही. बिशप स्वामीने एक उदाहरण दिलं होतं आपलं बायबलमधलं. कोणतं? दाखला, उजल्या पुत्राचा दाखला. बरोबर? आपल्याला माहीत आहे स्टोरी उजल्या पुत्राच्या दाखल्याची गोष्ट. आपल्याला माहीत आहे की धाकट्या मुलाने आपली सर्व मालमत्ता घेतली आणि तो गेला परदेशी. त्याच्यामध्ये त्या सर्व आपली संपत्ती अयोग्य गोष्टीमध्ये, मालमत्ता सर्व वाईट गोष्टीमध्ये त्यांनी उधळून टाकली. मग दारू, इतर गोष्टी त्याच्यामध्ये सर्व उधळून टाकली. आणि जेव्हा त्या शहरामध्ये दुष्काळ आला तेव्हा तो त्याला टाकलं डुकराच्या कुरीमध्ये, जाऊन तिकडे डुकर चारा. आणि तिकडे असत असताना डुकरांच्या तिकडे त्याला जाणीव झाली की मी किती मोठं पाप केलेलं आहे.
आणि त्यांनी मग 3 गोष्टी ठरवल्या की मी 3 वाक्य तो स्वतः सांगत होता की मी उठून जाणार माझ्या बापाकडे आणि सांगणार, बाबा मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केलेलं आहे. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, तुमचा मुलगा म्हणून मी लायकीचा नाही. आणि तिसरं वाक्य तुला आठवतं का, तुमचा मला कोण म्हणून ठेवा, व्हेरी गुड, नोकर चाकर म्हणून ठेवा. हे 3 वाक्य हा रिहर्सल करत होता आणि तो उठला आणि निघाला आपल्या बापाच्या घरीकडे. दुरून कोणी पाहिलं, बापाने पाहिलं. आता बापाकडे चॉईस होता. बाप बोलला असता की ये, आलास का, ये, हिशोब दे मला, किती खर्च केले, कुठे उधळले पैसे, काय काय पाप केलं सांग मला, वाट पाहिली का नाही. जसं लांबून पाहिलं त्याला धाव घेतली. म्हणजेच धाकट्या मुलाने फक्त एकच पाऊल घेतलं बापाकडे परत येण्यासाठी, परंतु त्याच्या बापाने धाव घेतली. जेव्हा आपण पहिलं पाऊल उचलतो चांगलं प्रायश्चित करण्यासाठी, पाप निवेदन करण्यासाठी एक पहिलं पाऊल उचलतो, तेव्हा परमेश्वर आपल्याकडे येण्यासाठी धाव घेतो. आणि बापाने त्याला हिशोब विचारला की तू काय केलं पैशांचं, नाही. त्याच प्रकारे परमेश्वर आपला हिशोब मागत नाही की तू किती पाप केले, का पाप केले, विचारत नाही. तू आला ना, बस तुझी पापांची क्षमा झालेली आहे. आणि फक्त परमेश्वर पापांची क्षमा करत नाही, तर आपल्याला आलिंगन घालून आपली मोके घेत सांगतो, घरी परत, वेलकम बॅक होम, तुझं स्वागत आहे, वेलकम बॅक होम. आणि म्हणून माझ्या प्रेमानो, प्रायश्चित आपल्याला तोच आनंद देत असतो की होय मी पाप केलेला आहे, परंतु परमेश्वराने माझी पापांची क्षमा केलेली आहे आणि तो आनंद मला दिलेला आहे. विचार करा, जेव्हा आपण पाप निवेदन करून परमेश्वर आपल्याला क्षमा करतो, किती स्वर्गामध्ये किती आनंद होतो की एक पापी मनुष्य परत आलेला आहे. आणि म्हणून माझ्या प्रेमानो, आपल्याला सुंदर संधी मिळालेली आहे पाप निवेदन करण्यासाठी. आणि म्हणून वेळ घ्या, थोडा वेळ, परंतु चांगलं स्वतःच्या अंतःकरणात झाकून बघा, मनन चिंतन करा, पापा आठवायचा प्रयत्न करा. आणि जेव्हा तुम्हाला खरोखर तुमच्या मनामध्ये पश्चाताप निर्माण होणार, तेव्हा जाऊन एक सुंदर प्रायश्चित संस्कार घ्या आणि बघा की तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या अंतःकरणात एक प्रकारची शांती कशी निर्माण होते, एक प्रकारचा आनंद तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणि म्हणून माझ्या बंधू, संधी गमवू नका. जेव्हा पण मिळेल संधी चांगलं प्रायश्चित करण्यासाठी त्याचा वापर करा. म्हणजेच ख्रिस्ताची शांती तुमच्यामध्ये आणि तुमच्या कुटुंबामध्ये निवास करणार. या सर्व विशेष प्रार्थना करूया. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यांच्या नावे. नमय कृपा पुनमरे प्रभूचे ठाये, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू.